रोखोक वार्तांकन रोखोक बातमी। शिरपूर तालुक्यात अवघ्या 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवघ्या 8 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एक हॉटेल व्यावसायिक असलेले 28 वर्षीय अनिल केरबा काळे या नराधमानं हे कृत्य केल्याचं समजलंय। घटनेनंतर संशयित नराधमाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पीडित चिमुरडीची प्रकृती ही गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर संतप्त जमावानं नराधमाच्या हॉटेलची तोडफोड केली आहे। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून संतप्त आदिवासी संघटनेकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। काल दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास दहिवत गावातील साखर कारखान्याजवळ वसाहतीजवळ एका 8 वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती। त्यावरती आम्ही तात्काळ त्या माहितीची खात्री करून त्यातील जो आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत। तिचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे रात्री गुन्ह्याची फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातील जे पुरावे आहेत ते सर्व गोळा करणे, FSLची टीमला बोलवणे आणि साक्षीमध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे। गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर दोषारोपपत्र आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल। आरोपीचं नाव आरोपीचे नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय SDPO सर उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग हे करत असल्याने पुढील सर्व तपासाची माहिती त्यांच्याकडे आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।